देशभर गणेश उत्सवानिमित्तानं उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं आहे। मी सध्या मुंबई सेंट्रल परिसरामध्ये आहे। मुंबई सेंट्रल परिसरामध्ये ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये मी सध्या आहे। आपण पाहतोय बाप्पाची सुबक सुंदर अशी मूर्ती ही सध्या पाहायला मिळते। तसेच यंदा ताडदेवचा राजा हा शीश महालामध्ये या ठिकाणी विराजमान झालेला आहे। पाहतोय आपण कशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या मागचा नक्की काय उद्देश आहे, कशा प्रकारे गेले काही महिने ही तयारी सुरू होती, या संदर्भात आपण अध्यक्षांशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, यंदाची तुमच्या मंडळाचं काय वैशिष्ट्य आहे? यंदाचं आमचं गणरायाचं वैशिष्ट्य आहे की आमचा गणाधिपती आहे तो श्रीकृष्णांच्या रूपात विराजमान आहे। द्वारकाधीश त्यांचा अवतार आहे आणि द्वारकेतला हा शीशमहल आहे आणि यक्षिणी साक्षात परी त्यांच्या सेवेकरता दरबारात अवतरलेले आहेत। आणि श्रीकृष्णाची संकल्पना असल्यामुळे आम्ही यावर्षी मंडळाच्या वतीने निसर्ग संवर्धनावर भर देऊन 1 लाख वृक्ष लावण्याचा मानस मंडळाने घेतलेला आहे व त्याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या भाविकांना वृक्ष वाटपही करतोय आणि त्यांना आवाहनही करतोय की तुम्ही बाप्पाचरणी प्रसाद रूपी 1 वृक्ष अर्पण करा, जेणेकरून दुसऱ्या भाविकांना ते सुपूर्द करता येतील। हे मंडळाचं कितवं वर्ष आहे आणि भाविक आपण पाहतोय सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी करतायत, काय कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो? भाविकांचा प्रचंड उत्साह आहे। ताडदेवचा राजा म्हटलं तर आगमन, विसर्जन, पाद्यपूजन, मुंबईच्या बाहेरूनही बरीच भाविक दर्शनाला येतात। आजच सकाळी कोल्हापूर आणि गुजरातवरचे भाविक बरेच आले होते दर्शनाकरता आणि ते मंडळात जी मूर्ती आम्ही यावर्षी बसवतो तीच पुढच्या वर्षी त्यांच्या मंडळात ती स्थापन करतात, असं त्यांचा तो संकल्प आहे। त्यानिमित्ताने ते दर्शन करून फोटोज वगैरे घेऊन पुढच्या वर्षी तयारीला ते लागतात। आपण पाहतोय 1 वृक्ष 1 आयुष्य अशी संकल्पना घेऊन ताडदेवचा राजा हा या मंडपामध्ये विराजमान आहे। आपण पाहतोय शीश महालामध्ये महाराज म्हणजेच ताडदेवचा राजा हा विराजमान झाला आहे। अनेक भक्त हे बाप्पाचं सकाळपासून रात्रीपर्यंत येऊन दर्शन घेत आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।